अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद, 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे उघड करून आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या। दिनांक 17/11/2025 रोजी फिर्यादी रमेश हिरामण वाघ, वय 38 वर्ष, राहणार योगेश नगर, जालना यांनी त्यांचे राहते घराचा कडी कोयंडा तोडून रुपये 7,000 रोख व 60,000 किमतीचे दागिने चोरी झाल्याबाबत तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक 758/2025 कलम 305A 331-4 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला होता। दिनांक 28/2/2026 रोजी अज्ञात आरोपिताचा शोध घेत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की योगेश नगर भागातील चोरी आरोपी नामे भारतसिंग कपूरसिंग बावरी, वय 26 वर्ष, राहणार गुरु गोविंद सिंग नगर, जालना व त्याच्या साथीदाराने मिळून केली आहे। त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना तो त्याचे राहते घरी गुरु गोविंद सिंह नगर, जालना येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक 758/2025 कलम 305A 331-4 भारतीय न्याय संहिता हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली। आरोपीकडे आणखी गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने तालुका पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक 388/2025 कलम 305, 331, 4 भारतीय न्याय संहिता गोकुळधाम इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ जालना येथील घरफोडी, तालुका पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक 449/2025 कलम 305, 331 भारतीय न्याय संहिता लक्ष्मीनगर जालना येथील घरफोडी, 4 तालुका पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक 617/2025 कलम 303-2 भारतीय न्याय संहिता राजपूतवाडी जालना येथील लोखंडी सळई चोरी, 5 सदर बाजार पोलीस ठाणे जालना गुन्हे रजिस्टर क्रमांक 810/2025 कलम 303-2 भारतीय न्याय संहिता जिजामाता कॉलनी जालना येथील लोखंडी सळई चोरीचे गुन्हे त्याचा फरार साथीदारासह मिळून केल्याची कबुली दिली आहे। आरोपी भारतसिंग कपूरसिंग बावरी, राहणार गुरु गोविंद सिंह नगर, जालना याचे ताब्यातून रुपये 6,000 रोख व रुपये 25,000 किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। आरोपितास पुढील तपासाकामी तालुका पोलीस ठाणे येथे हजर केले आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पहुरे, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, दत्ता वाघुंडे, अशोक जाधवर यांनी केली आहे।